डिअर स्टुडंट, आपण फॅशन डिझायनिंग मधला जे टॉपिक पाहत आहोत, आपण ड्रेपिंग, मर्चंडायझिंग, वेगवेगळे टॉपिक पाहिले. त्यात आज आपण नवीन एक टॉपिक घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. तर त्या टॉपिकचं नाव आहे बुटीक मॅनेजमेंट. आज आपण बघणार आहे की आपण जो बुटीकचा सेटअप आपल्याला जर करायचा असेल तर आपण बुटीकचा सेटअप करण्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कशी मॅनेजमेंट आपली असली पाहिजे, तर ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया आज बुटीक मॅनेजमेंट. तर आपण पाहूया की डेफिनेशन काय आहे बुटीकची. तर बुटीक हे असं शॉप आहे की जिथे तुम्हाला तुमच्या गारमेंट बरोबर तुम्हाला ॲसेसरीजही अवेलेबल असतात. तुमच्या क्लोथ्स बरोबर तुम्हाला ॲसेसरीजही अवेलेबल असतात आणि एका शॉपमध्ये तुम्हाला एकाच वेळी तुम्हाला सगळे आयटम्स तुम्हाला असे मिळू शकतात. असं एक बुटीक असतं. आणि बुटीकमध्ये जे डिझाईन्स असतात ते जरा युनिक असतात आणि या बुटीकमध्ये नेहमी क्वालिटी आणि फिनिशिंग या गोष्टीला जास्त इम्पॉर्टंट दिलं जातं. त्यामुळे जे पण क्वालिटी, जे पण ब्रँडेड असे असतात, ॲसेसरीजही पाहिलं तुम्ही तर तुम्हाला ब्रँडेड आणि तुम्हाला युनिक डिझाईन्समध्ये दिसतील. त्याच्यामुळे जी प्राईज असते तुमची बुटीकमधल्या डिझाईन्सची तर ती ॲज कम्पेअर टू दुसऱ्या शॉपपेक्षा तिथे नेहमी प्राईज ही जास्त असते. कस्टमरचं प्रोफाईल लक्षात घेऊन बुटीकमध्ये डिझाईन्स बनवलेले असतात आणि त्याप्रमाणे तिथे सर्व सेटअप एका शॉपमध्ये केलेला असतो. तर त्याला आपण बुटीक म्हणतो. आणि बुटीक हा जो शब्द आहे ॲक्च्युली हा फ्रेंच वर्ड आहे आणि तो बुटीक फ्रेंचमध्ये त्याचा मिनिंग होतो एक शॉपला ते बुटीक म्हणतात. तर असा एक बुटीक आपल्या याच्यामध्ये शब्द आलेला आहे. तर बुटीक म्हणजे काय, तर एक बुटीक जे असतं ते नॉर्मली शॉपपेक्षा किंवा इंडस्ट्रीपेक्षा त्याच्यामध्ये वेगळं असं काय असतं, तर बुटीकमध्ये वेगवेगळे टाईप्स असतात. तुम्ही जे प्रोडक्शन, आता प्रोडक्शन युनिट आपण पाहतो, तर प्रोडक्शन युनिटमध्ये जसं गारमेंट वगैरे सगळं प्रोडक्शन वगैरे बनवतात, तर तसंही नसतं. आणि याच्यामध्ये कस्टमाइज असतं आणि कस्टमर जसं तुम्हाला हे करतात त्याप्रमाणे तिथे बुटीकमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच शॉपमध्ये तुम्हाला विथ ॲसेसरीज सर्व एका याच्यामध्ये अवेलेबल होतं. आणि इंडस्ट्रीमध्ये काय होतं, तर इंडस्ट्रीमध्ये तुमचे जे एकाच डिझाईन्सचे वेगवेगळे प्रोडक्शन करून एकाच डिझाईनमध्ये प्रोडक्शन होतं आणि ते सेल केलं जातं. तर बुटीकमध्ये काय असतं, तर एक छोटासा स्मॉल हे स्केल इंडस्ट्री जरी म्हणलं तरी चालेल तुम्ही बुटीकला. आणि ह्याच्यामध्ये नॉर्मली शॉपमध्ये आपण फक्त काय एकच म्हणजे स्टिचिंग वगैरे असं करून ते केलेलं असतं. पण बुटीकमध्ये तुम्हाला जर तुमचं आता तुम्हाला एखाद्या थीमप्रमाणे तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला एका थीमप्रमाणे तुम्हाला क्लोथ्स बरोबर तुम्हाला बाकीच्याही गोष्टी अवेलेबल एका शॉपमध्ये होऊ शकतात. तर ते आपलं बुटीक असतं. तर जे बुटीक असतं तर बुटीक नेहमी तुम्ही पाहता तर डिस्प्ले जो केलेला असतो हा त्याचा जो डिस्प्ले असतो तो नेहमी कस्टमरला अट्रॅक्ट करणारा असतो. तुम्ही कुठल्याही बुटीक जर व्हिजिट केलेले असाल तर तुम्ही पहा की कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याचा डिस्प्ले जो केलेला असतो एकदम छान असा डिस्प्ले असतो बुटीकचा. तर बुटीक स्टार्ट करतेवेळी आपण जे हे सगळं जे आहे तर हे सर्वे करताना तुम्ही प्रत्येक वेळेला पहिले सर्वे करा आणि बुटीकमध्ये कसे डिस्प्ले केलेले असतं, कसं त्याचं लेआउट असतं हे तुम्ही नक्की पहा त्याच्यामध्ये. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप मोठं हे असतं, आपलं टार्गेट असतं. कारण तुम्हाला जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही, त्यांना जर क्वालिटी बेस तुम्ही जर देणार नाही तर त्याने काय होईल, कस्टमर तुमच्याकडे येणार नाही. तर हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागतं की कस्टमरच्या प्रोफाईलप्रमाणे तुम्ही गारमेंट कसे तुमचं क्लोदिंग कसं असलं पाहिजे, तुमचं बुटीक कसं तुम्ही डिझाईन केलं पाहिजे. ते आता तुम्ही पाहताय की बरेच बुटीक तुम्ही पाहता बऱ्याच एरियामध्ये वेगवेगळ्या ह्याचे बुटीक असतात. काही बुटीकमध्ये ब्लाउजेस बनतात, काही बुटीकमध्ये लेहंगाज बनतात, काही बुटीकमध्ये गाऊन बनतात. तर प्रत्येक बुटीकची एक वेगळी स्पेशालिटी असते. तर त्याच्याबरोबर त्यांनी त्याला सूट होतील अशा ॲसेसरीज पण ठेवलेल्या असतात. आणि वेगवेगळ्या ट्रेंड, आता जो आपला मार्केटमध्ये जो ट्रेंड असतो तर नेहमी तो ट्रेंडच्या ह्याच्या हिशोबाने तुम्हाला तिथे मिळतील. बाकी आता तुम्ही
जे शॉपमध्ये जातात टेलर शॉपमध्ये वगैरे, तर आपण काय करतो, आपल्याला जे डिझाईन माहिती असतं ते डिझाईन आपण स्वतः टेलरला सांगून आपला ड्रेस किंवा आपला जो क्लोथ आहे तो आपण स्टिच करून घेतो. पण बुटीकमध्ये काय असतं, तर ही लोक मार्केट ट्रेंडशी, जे मार्केटमध्ये सध्या जे फॅशन चालू आहे, जो ट्रेंड चालू आहे त्याच्याशी खूप कनेक्टेड असतात आणि ते तुम्हाला सजेस्टही करतात की तुम्हाला तुमच्या बॉडीच्या स्ट्रक्चरप्रमाणे की तुम्हाला हा असा तुम्ही ड्रेस घ्याल तर तुम्हाला असं तुम्ही तुमचा ड्रेस स्टिच कराल तर तुम्हाला जास्त चांगला दिसेल. त्याच्याबरोबर तुमच्या ज्या ॲसेसरीज असतात त्याही ते तुम्हाला सजेस्ट करतात. तर हे सगळं तुम्हाला एका शॉपमध्ये अवेलेबल होतं, त्यालाच आपण बुटीक म्हणतो. तर बुटीक आपलं जे असतं त्यावेळेला पहिले तुम्ही हे लक्षात घ्या की त्याचं जे लेआउट आहे, त्याचा जो डिस्प्ले आहे हा, आणि तो खूप म्हणजे कस्टमरला अट्रॅक्ट करणारच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही कस्टमर जर अट्रॅक्ट झाला नाही आणि तुम्ही जर व्यवस्थित डिस्प्ले केला नाही तर कस्टमर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार नाही आणि काही बघणार नाही. जर तुम्हाला तुमचा डिस्प्ले तुम्ही कसंही डिस्प्ले केला, हे पीस आणले आणि असं, तर ते सॉर्टिंग करणं, त्याचं बरोबर लेआउट करणं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच्या ॲसेसरीज, तर ते सगळं कुठल्या ह्याच्यानंतर काय आलं पाहिजे, तुम्ही कसं त्याचा डिस्प्ले केला पाहिजे, ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट असतात. जे तुम्ही फॅब्रिक आपण तुमच्या बुटीकमध्ये वापरणार आहे तर त्याचे जे स्वॅचेस असतात तर ते तुम्ही नेहमी काउंटरवर ठेवा, की त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता तुमच्या कस्टमरला की आम्ही अशा क्वालिटीचे फॅब्रिक यूज करतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याबरोबर जे तुमचे फॅशनेबल ट्रेंड चालू आहेत बुटीकचे, तुमच्या बुटीकचं ब्रँड एक लेबल बनवा. लेबल बनल्यानंतर एक थोडासा वेगळा काय बनतो, तर वेगळी एक इम्प्रेशन पडतं लेबलमुळे. आणि वॉश केअर लेबल, ज्या तुमचं गारमेंट आहे त्याचं केअर कसं घेणार तुम्ही, तर ते केअरचं वॉश केअर लेबल तुम्ही त्याच्यावरती जर तुम्ही दिलं गारमेंटमध्ये, क्लोदिंगमध्ये, तर त्याने काय होतं, एक वेगळं इम्प्रेशन पडतं आणि कस्टमर नेहमी काय करतो, त्याचं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होतं. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता आपण स्टेप्स बघूया की तुम्ही एक बुटीक स्टार्ट करताना तुम्ही काय काय केलं पाहिजे. तर पहिली स्टेप आहे, डिसाईड ऑन द टाईप ऑफ बुटीक यू वॉन्ट टू स्टार्ट. पहिले तुम्हाला बुटीक, कोणत्या टाईपचं बुटीक स्टार्ट करायचं ते तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. तर बुटीकचे वेगवेगळे टाईप्स आहेत. काही बुटीकमध्ये काय असतं, तर तुम्ही स्वतः काही स्टिच करत नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या जे डिझाईन्स असतात त्याचं तुम्ही कलेक्शन ठेवता आणि ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवता. काही बुटीक अशी असतात की समजा कोणी डिझायनर आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि त्या डिझायनर्सचे डिझाईन्स तुम्ही तुमच्या बुटीकमध्ये ठेवलं तर तुम्ही काही कमिशन त्यांना देता आणि काही कमिशन, म्हणजे जर त्यांचा प्रोडक्ट तो सेल झाला तर तुम्ही त्याचं कमिशन त्याला देता. काही बुटीक असे असतात की कस्टमरचा जो आहे तो फॅब्रिक वगैरे तो कस्टमर घेऊन येणार, आपण फक्त त्यांना त्यांना हवं तसं डिझाईन आपण त्यांना डिझाईन करून देणार. काही बुटीकमध्ये असं असतं की फॅब्रिक तुमच्याकडे अवेलेबल असतो आणि तुम्ही कस्टमरला ते सजेस्ट करून तुम्ही हे फॅब्रिकचा आम्ही असा गारमेंट तुम्हाला बनवून देऊ शकतो, असेही असतात. आणि काही बुटीक असेही असतात की जिथे स्वतःचं त्यांचं फॅब्रिक असतं, किंवा जर कस्टमरला नाही तर तुमचं फॅब्रिक नाही घ्यायचं आहे आणि त्यांना त्यांचं स्वतःचंच फॅब्रिक आणून हे करायचं असेल तर तुम्ही तसाही ऑप्शन असतो. तर काही बुटीक असेही असतात. तर हे वेगवेगळे बुटीकचे टाईप आहेत. तर आपल्याला ते सर्वे कराल तुम्ही तर तुम्हाला नक्की दिसेल की कसे टाईप्स आहेत बुटीकचे. दुसरं, डिसाईड ऑन द USP ऑफ द स्टोअर, द पर्पज ऑफ युअर बिझनेस. आता जो तुम्ही बिझनेस करणार आहात बुटीकचा, तर तुम्ही तुमच्या स्टोअरचं जे डिसाईड ऑन व्हाय यू वॉन्ट टू ओपन द बुटीक अँड व्हॉट यू विल बी ऑफरिंग. यू विल ऑल्सो हॅव टू नो व्हॉट इज इन द ट्रेंड अँड द कलर्स विच ॲपील टू द मार्केट ॲट द मोमेंट. तुम्ही जेव्हा बुटीक ओपन करणार त्यावेळेला तुम्हाला सध्या मार्केटमध्ये काय ट्रेंड चालू आहे आणि तुमच्या एरियामध्ये, ज्या एरियामध्ये तुम्ही बुटीक ओपन करणार आहात त्या एरियामध्ये कुठल्या टाईपचे बुटीक आहेत पहिले तो सर्वे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बुटीक स्टार्ट करा. कारण काही वेळा काय असतं की सेम टाईपचे जर बुटीक म्हणजे काही बुटीकमध्ये ब्लाउजेस बनतात, काही बुटीकमध्ये सूट बनतात, काही बुटीकमध्ये तुमचे गाऊन बनतात, काही बुटीकमध्ये असे वेगवेगळ्या टाईपचे बुटीक असतात. तर तुम्ही पहिले ज्या एरियामध्ये तुमचं बुटीक स्टार्ट करणार आहेत पहिले त्याचा सर्वे करून तुम्ही ते पहा की ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. तर त्या टाईपचं जर तुम्ही बुटीक ओपन केला तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर राहू शकतो. तर तो बिझनेस करतेवेळी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
तिसरी स्टेप आहे आपली डिसाइड ऑन द क्लोथ्स यू विल कॅरी अँड हू यू विल सेल इट टू. आता जे तुम्ही क्लोथ्स वापरणार आहे, जे फॅब्रिक तुम्ही वापरणार आहे, तर ते आपण ज्या एरियामधले जे तुमचे कस्टमर आहेत त्यांचं प्रोफाईल लक्षात ठेवून तुम्ही ते प्रोडक्ट्स जे बनवले आहेत ते तुम्ही त्यांच्या प्रोफाईलप्रमाणे बनवले पाहिजे. नंतर आहे डिसाइड ऑन द सोर्स ऑफ फंडिंग फॉर द बिझनेस. आता जे फंडिंग तुमच्या बिझनेसचं आहे, आज जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेला आपण नेहमी जे प्लॅनिंग असतं आपल्या बिझनेसचं, जे फायनान्शियल प्लॅनिंग, तर मी आज बिझनेस स्टार्ट केला बरोबर आज मला लगेच त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल आणि मी लगेच सगळे पैसे सगळे लोन वगैरे हे करू शकतं, तर असं होणार नाही. तर होऊ शकतं, नाही होऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, अधांतरित असतात, आपल्याला माहिती नसतात. तर आपण नेहमी प्लॅन करते वेळी हे धरून चालायचं की 6 महिने 6 मंथ्स जे आहेत ते आपले कन्सिडर करून चालायचं की जरी 6 मंथ्स मला प्रॉफिट नाही झाला तरी पण मी माझा बिझनेस कसा रन करू शकते. तर हे प्लॅन नक्कीच करायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही बुटीक स्टार्ट कराल. लुक फॉर द लोकेशन वेअर यू कॅन हॅव युअर स्टोअर. तर तुमचं लोकेशन पण तेवढंच मॅटर करतं. जर तुम्ही कुठेही आतमध्ये गल्लीमध्ये जर तुमचं लोकेशन असेल तर तिथे कोणी येणार, त्याची ॲडव्हर्टायझिंग पण जास्त होणार नाही आणि तिथे कोणी येणारही नाही. तर कस्टमरला कन्व्हिनियंट असेल असं तुम्ही बुटीकचं लोकेशन घेतलं पाहिजे आणि जिथून तुमची जास्त पब्लिसिटी होईल असं लोकेशन. आणि जे तुमच्या बजेटप्रमाणे, बजेटही आपलं मेन पहिलं काय तर बजेटच आहे. तर आपल्याला बजेटप्रमाणे आपण चांगलं लोकेशन कसं हे करायचं ते ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वे तुम्हाला पहिले करावा लागेल आणि मग तुम्ही तुमचं लोकेशन ही गोष्ट पण तुमच्या लक्षात ठेवा आणि मग स्टोअरचं तुम्ही ओपन करा. डिसाइड ऑन वेअर यू विल सोर्स द क्लोथ्स अँड फॅब्रिक फ्रॉम. आता जे फॅब्रिक आपण आपल्या बुटीकमध्ये, जर तुमच्या बुटीकमध्ये तुम्ही फॅब्रिक ठेवणार असाल तर जे फॅब्रिक तुम्ही ठेवणार आहे ते फॅब्रिक तुम्ही कुठून घेणार. तर फॅब्रिकचं कसं असतं, तुम्ही जर फॅब्रिक ऑनलाईन वगैरे आपण बघितलं तर फॅब्रिक आपल्याला ऑनलाईन असे समजत नाही की कोणत्या क्वालिटीचे आहेत किंवा सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे. तर याच्यासाठी तुम्हाला पर्सनली मार्केट सर्वे करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला फॅब्रिक सध्या मार्केटमध्ये कोणत्या टाईपचे फॅब्रिक चालू आहेत आणि कुठल्या टाईपचे, त्याची क्वालिटी काय आहे आणि त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला कोणते क्वालिटीचे तुम्हाला पाहिजे, तर हे सगळं तुम्हाला सर्वे करावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला नवीन टाईपचे जसे आहेत तसे तुम्ही हे करू शकता. जे सेलर असतात फॅब्रिकचे मॅन्युफॅक्चर वगैरे, तर त्यांना तुम्ही जर असं सांगितलं की आमचं एक बुटीक आम्ही रन करतो तर त्यांनाही असेच कस्टमर पाहिजे असतात, कारण तुम्ही बल्कमध्ये फॅब्रिक घेणार आणि त्यांनाही त्याचा फायदा होतो आणि तुम्हालाही होतो. तर नेहमी असं सर्च करा आणि तुम्हाला व्यवस्थित बेस्ट फॅब्रिक कुठे मिळेल, क्वालिटी असलेलं फॅब्रिक कुठे मिळेल तिथून आपण फॅब्रिक घेतलं पाहिजे. डिसाइड ऑन द प्राइसिंग. तुमच्या ज्या क्लोथचं जे डिझाईन तुम्ही बनवणार आहात त्याचं तुम्ही प्राइसिंग डिसाईड करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही पहिलेच डिसाईड करा आणि की याच्यासाठी मी काय ट्रिमिंग मटेरियल यूज करणार आहे, त्या डिझाईनसाठी मला जे काय लागणार आहे, जे काय जो टायमिंग तुम्हाला लागणार आहे, त्याच्यासाठी काय तुम्ही स्किल्स वापरणार आहे, तर हे सर्व लक्षात ठेवून तुम्ही त्याचं प्राइसिंग डिसाईड करा. आणि प्राइसिंग हे आपण कस्टमरला अगोदरच सांगायचं की हे याच्यामध्ये मी एवढ्या प्राईजमध्ये हे बनवून देऊ शकते. पण ज्यावेळेला समजा कधी असं झालं की तुम्हाला प्राइसिंग समजलं नाही आणि त्याच्यावरती तुम्ही जेवढं प्राईस काढलं त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला खर्च झाला, तर तुम्ही नंतर असं कस्टमरला बोलून चालणार नाही की नाही मला ट्रिमिंग मटेरियलमध्ये ह्याच्यामध्ये पैसे जास्त झाले तर तुम्ही आता ह्याचे एवढे 1,500 नाही तर तुम्ही याचे 1,700 रुपये, असं नाही. तर तुम्ही जे प्राइसिंग तुम्हाला लागणार आहे, जे काय तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही जे होणार आहे तुमचं प्राइसिंग, तर त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला पहिलेच व्यवस्थित आलं पाहिजे. जे काय तुम्ही मटेरियल वापरता ट्रिमिंग मटेरियल, आता काही वेळा काय होतं ट्रिमिंग मटेरियल तुम्ही पहिलेच सगळे खरेदी करून नाही ठेवत, तर आपण नंतर काय करतो की जसं डिझाईन असेल तसं आपण शॉपिंग करतो. तर तसं नाही करून तुम्ही ट्रिमिंग मटेरियलचा पण स्टॉक बऱ्याच वेळेला तुम्ही असं जसं फॅब्रिक आपण स्टॉकमध्ये ठेवू तसं तुम्ही ट्रिमिंग मटेरियल पण स्टॉकमध्ये ठेवू शकता. डिसाइड ऑन द स्टोअर लेआउट.
जे स्टोअरचं तुमच्या लेआउट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही लेआउट कसं करायचं, कसं डेकोरेट करायचं की आतमध्ये आलेल्या कस्टमरला लगेच तसं काहीतरी वेगळं फील झालं पाहिजे, तो ॲट्रॅक्ट झाला पाहिजे. असं तुमचं कलर म्हणा, त्याच्यामध्ये आतमध्ये जो तुम्ही कलर वापरणार आहे वगैरे किंवा जे तुमचं फर्निचर असणार आहे, तर हे सगळं कसं ॲट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, ज्याने की कस्टमर काय होईल, एक काहीतरी जे तुमच्या शॉपमध्ये आल्यानंतर काहीतरी घेऊनच जाईल असं तो अट्रॅक्ट झाला पाहिजे. तर तुमचं असं लेआउट असलं पाहिजे. तर ह्याही गोष्टी खूप म्हणजे खूप फरक पडतो या गोष्टींचाही. आपण असं म्हणतो की काय माझं डिझाईन्स असेल तर फक्त डिझाईन आपण छान करतो असं नाही, तर आपण सगळं प्रेझेंटेशन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. प्रेझेंटेशन जसं तुम्ही कराल तसं तुमचं प्रॉफिट पण तशाप्रमाणे होईल. तर लेआउट जेव्हा आपण करणार तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता लेआउट करतेवेळी कधी कधी असंही होऊ शकतं की आपल्याकडे जास्त फायनान्शियल आपल्याला जास्त नाही आहे, आपण याच्यावर एवढा खर्च नाही करू शकत. तर मग आपण काय करणार, तर आपल्याकडे ज्या आयडियाज आहेत, आपण डिझायनिंग फील्डशी रिलेटेड आहे, आपल्याला बऱ्याच आयडियाज आपल्या डोक्यामध्ये, बरेच स्किल्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला कलरिंग स्वतः येतं, कलरिंग तर ते कलरिंग तुम्ही स्वतः तुमचं जे बुटीक आहे त्याला डिझाईन तुम्ही करू शकता. वेगवेगळे लोगोज वगैरे बनवून तुम्ही लावू शकता. तर हे जे काय आहे डेकोरेशन वगैरे हे तुम्ही स्वतःही करू शकता किंवा तुम्हाला जर परवडणारं असेल तर तुम्ही एखाद्या इंटेरियरच्या मदतीने तुमचं शॉपचं लेआउट करू शकता. 9th आहे डिसाईड ऑन द ऑपरेशनल प्रोसिजर ऑफ युअर स्टोअर. आता जो प्रोसिजर जी तुमच्या स्टोअरची आहे, आता आपण इथपर्यंत आपण पाहिलं की क्लोदिंग कसं डिस्प्ले करणं वगैरे वगैरे, पण जे तुमचे रेकॉर्ड आहेत, जे शॉपचं तुमचे रेकॉर्ड आहे, तुम्हाला टॅक्सेस भरावे लागतात, बिझनेस म्हणल्यानंतर टॅक्सेस वगैरे, तर हे सगळे जे रेकॉर्ड आहेत ते तुम्ही प्रॉपर मेंटेन केले पाहिजे. तुमचं नाव एक तुमच्या जे बिझनेसचं जे तुम्ही नाव तुमचं कमवणार आहे तर ते नाव तुमचं चांगलं ठेवण्यासाठी तुमचे जे रेकॉर्ड आहेत ते तुम्ही व्यवस्थित मेंटेन केले पाहिजे. फिनिश द लिगॅलिटीज ऑफ द बिझनेस. तर तुमचा जो बिझनेस असणार आहे तर तो जो बिझनेस जो तुम्ही त्याला काय नाव देणार आहात, तुमच्या बुटीकला काय नाव देणार आहात, कुठल्या नावाने तुम्ही तो रजिस्टर करणार आहात, आणि हे सगळं याच्यामध्ये येतं. आणि म्हणजे तुमचं बुटीक ओपन करताना ह्या गोष्टी तुम्हाला आधी कराव्या लागतात, ज्या लिगली तुम्हाला पास करायच्या असतात तर ते पहिले तुम्ही केल्या पाहिजे. आणि जे तुमचं बिझनेसचं करंट अकाउंट तुम्ही बँकमध्ये करंट अकाउंट ओपन करणार, तुम्ही जे लोन घेणार, तर ह्या सगळ्या गोष्टी नेसेसरी आहेत याच्यासाठी बुटीक ओपन करण्यासाठी. तर हेही सगळं पहिले तुम्ही, हाही मुद्दा आहे की तुम्ही बुटीक स्टार्ट करताना हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर हायर गुड एम्प्लॉईज. जर तुम्हाला खूप स्किल आहे पण तुम्ही एकटा पर्सन पूर्ण शॉप एक बिझनेस रन नाही करू शकत, तर आपण आपला बिझनेस रन करायचा म्हणजे कशी युनिटी असते ज्याने तो तुमचं टीमवर्क असतं, आणि ते टीम तुमची चांगली सिलेक्ट करणं हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला जर तुम्ही समजा तुम्ही फक्त रन करणार आहात तर तुम्ही जे खाली ऑपरेटर ठेवणार, मशीन ऑपरेटर वगैरे, तर त्यांना तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्या की ते कसे स्टिच करतात, त्यांना फिनिशिंग वगैरे सगळ्या सीम्स वगैरे त्यांना सगळं येतं की नाही येतं, किंवा ते कशा फिनिशिंगने शिवतात, तर हे तुम्ही सगळं चेक करूनच जो एम्प्लॉई हायर करणार तो हायर करा. मेक अ मार्केटिंग प्लान. मार्केटिंग कसं करणार, जे पण माझा बिझनेस आहे, पण आता एवढे सारे बिझनेस आहे, एवढे सारे बुटिक्स आहेत, तर प्रत्येक बुटीक, आता तुमच्या ज्या एरियात तुम्ही बुटीक ओपन करणार तर आजूबाजूला बऱ्याच खूप टाईपचे बुटीक असतात. एक तर बुटीक आपलं खूप एक्सपेन्सिव्ह पण असतात. मग तरीही जर आपल्या बुटीकमधले जर क्लोथ्स सेल नाही झाले, जरी सेल नाही झाले तर आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. तर मग आपला सेल जास्तीत जास्त कसा होईल ह्याच्यासाठी तुम्ही नेहमी मार्केटिंग प्लॅन करत राहायला पाहिजे की काय मार्केटिंग प्लॅन केल्यानंतर, म्हणजे काय प्लॅनिंग केल्यानंतर कस्टमर तुमच्याकडे येऊन जास्त खरेदी करतील. तर हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आणि डिस्काउंट म्हणजे तुम्हाला कधी असं असेल की काही वेळा असं आपण सीझन येतो तर त्याप्रमाणे तुम्ही डिस्काउंट देऊ शकता, किंवा काही वेळा तुम्ही एका गोष्टीवरती एक ॲसेसरीज, छोटी ॲसेसरीज, हा जर ड्रेस तुम्ही घेतलात तर ह्याच्यावरती ही ॲसेसरीज फ्री, असं म्हणजे जसं तुम्हाला परवडेल, जसं तुम्हाला हे होईल तसं तुम्ही प्लॅनिंग करून तुमचं सेलिंग केलं पाहिजे. वेळेतच सेल केलं पाहिजे, नाहीतर वेळ म्हणजे तुमचा फॅब्रिक खूप महिने अशाच पडून राहिला तर त्याची क्वालिटी काय होईल, खराब होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचे असणारे जे क्लोथ्स आहेत ते तुम्ही वेगवेगळे प्लॅनिंग करून ते कसे विकले जातील ह्याच्याकडे जास्त तुमचा कल असला पाहिजे.
बाय एव्हरीथिंग यू नीड. आता पहिले तुम्हाला जे काय लागणार आहे स्टार्टिंग टू एंडिंग, म्हणजे आपल्याला काय काय लागणार आहे त्या सगळ्या वस्तू, ते सगळे मटेरियल आपण पहिलेच परचेस केले पाहिजे. तर आपल्याला काय लागणार, स्कॅनर बारकोड लागणार, स्कॅनर फॉर बारकोड, कम्प्युटर, कॅश ड्रॉवर, क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग मशीन, जे म्हणजे काही कस्टमर कार्ड देतात तर ते हे सगळे जे लेबल आहेत, टेलिफोन, फर्निचर काय लागणार तुम्हाला, बिल वगैरे, रिसिप्ट बनवण्याचे ते रिसिप्ट बुक असतात ते, हँगर्स, ड्रेस फॉर्म, मॅनिक्युन्स, म्हणजे तुम्हाला जर ड्रेस फॉर्म मॅनिक्युन्स ठेवायचे तर तुम्ही डिस्प्ले करण्यासाठी काय काय तुम्हाला मटेरियल लागणार, तर ते स्टँड हवं असेल तर स्टँड, हे सगळ्या गोष्टी जे काही लागणार आहेत त्याची पहिले लिस्ट बनवा आणि ते सगळं परचेस करा. राईट डाऊन युअर बिझनेस प्लॅन. पहिले तुमचा बिझनेसचा काय प्लॅन आहे तो आणि तो कसा डेव्हलप करायचा आहे तुम्हाला, तर ते सर्व तुम्ही एका याच्यामध्ये राईट डाऊन करायचं. स्टार्टिंग टू एंडिंग आपल्याला कसा बिझनेसमध्ये काय काय आपल्याला करता येईल, काय काय प्लॅनिंग करायचं आहे, तर ते सगळं तुमचं याच्यामध्ये लोनपासून की कुठलं तुम्ही लोन घेणार आहात, किती लोन घेणार आहात, मग त्या बजेटमध्ये तुम्हाला कसं रन करायचं आहे, कुठल्यासाठी किती मला पैसे खर्च करायचे आहेत. आता समजा मला जेवढं लोन पास झालं त्याच्यानंतर तुम्हाला जागा, एक तर तुम्ही जागा विकत घेणार आहात की तुमची रेंटने आहे, पहिले ते पहा. मग तुमची रेंटने असेल तर मग तुम्हाला त्याच्यासाठी किती तुम्हाला मंथली द्यावे लागणार. त्याच्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर तुमचा शॉपचं तुम्ही फर्निचर लेआउट जे काय आहे ते तुमचं इंटेरियर, तर ते तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही जे काही मटेरियल यूज करणार, तर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला जेवढं काही लागणार आहे, जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं तुम्ही प्लॅन केलं पाहिजे की मला ह्याच्यासाठी एवढं बजेट लागेल, ह्याच्यासाठी एवढं बजेट लागेल. तर हे त्या बजेटमध्ये आणि ते आपलं झालं पाहिजे असं तुम्ही एक प्लॅन केला पाहिजे, जो की तुमचं जे हे आहे म्हणजे तुमचा जो फायनान्शियल बजेट आहे त्याच्यामध्ये ते सगळं व्यवस्थित बसेल. तर हा सगळा तुमचा प्लॅन पहिलेच रेडी पाहिजे. नंतर आहे प्लॅन टू ग्रँड ओपनिंग. तर ग्रँड ओपनिंग म्हणजे तुमच्या बुटीकची ओपनिंग कशी करणार तुम्ही, त्याची ॲडव्हर्टायझिंग कशी करणार. सोशल मीडियावरती पण आपण ॲडव्हर्टायझिंग करू शकतो, वेगवेगळे पॅम्पलेट वगैरे, म्हणजे जसं तुम्हाला हे करायचं आहे तसं. तुमच्या ज्या एरियामध्ये तुम्ही बुटीक ओपन करणार आहात ते जास्त मॅटर करतं की तुम्ही कोणत्या एरियामध्ये बुटीक ओपन करणार आहात, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं ओपनिंग म्हणजे ओपनिंगवरती डिपेंड असतं पुढचा की तुमचा कस्टमर कसे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तर कस्टमरला कसं लक्षात, म्हणजे तुमचा बुटीक एक आहे असं. तर ह्या गोष्टी आहेत याच्यामध्ये बुटीक मॅनेजमेंटमध्ये. तर सिम्पली पहिले तुम्हाला मी हे सजेस्ट करेल की कधीही बुटीक स्टार्ट करते वेळी तुम्हाला पहिले सर्वे करणं जास्त गरजेचं आहे. पहिली स्टेप तर तुम्ही मार्केट सर्वे करा. मार्केट सर्वे पहिले तुम्ही बुटीकसाठी पहिले जागा, लोकेशन सर्च करा, ज्या लोकेशनमध्ये तुम्ही हे करणार आहात तिथे. आणि जे बाकीचे बुटीक्स आहेत त्या बुटीक्समध्ये काय त्यांची स्पेशालिटी आहे ते पहिले फाइंड आउट करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बुटीकमध्ये काय क्वालिटी तुम्ही देणार आहे, काय तुम्ही फॅसिलिटीज असणार आहेत, तर ते सगळं तुम्ही डिसाईड करू शकता. आणि जी बाकीच्या बुटीकमध्ये जी कमतरता आहे ती तुमच्या बुटीकमधनं ती कमतरता आली नाही पाहिजे. तिथे तुम्ही त्यांना कस्टमरला प्रोव्हाइड करण्यासारखं तुम्ही केलं तर तुमचा बिझनेस जास्त सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर तुमचा बजेटप्रमाणे आपण कसं लेआउट करायचं, कसं फर्निशिंग करायचं, कसं डेकोरेट करायचं, डिस्प्ले कसा करायचा, हे जास्त इम्पॉर्टंट आहे डिस्प्ले करणं. कारण डिस्प्ले केल्याशिवाय तुमचं प्रेझेंटेशन जर व्यवस्थित नसेल तर तुमचा सेल होणार नाही. आणि ॲसेसरीज जे काही युनिक असतात, जे क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही क्वालिटी आणि फिनिशिंग हे जास्त याच्यामध्ये बुटीक मॅनेजमेंट म्हणजे बुटीकमध्ये तुम्ही जास्त मेंटेन केली पाहिजे, तरच कस्टमर तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होतील, तुमच्या बुटीककडे ॲट्रॅक्ट होतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला समजले असतील की बुटीक मॅनेजमेंटमध्ये आपण बुटीक स्टार्ट करते वेळी काय काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. थँक यू स्टुडंट्स.